आजचा विषय आहे पहाटेच्या निसर्गाची शांत जादू. कधी पहाटे सूर्योदयाआधी बाहेर फिरलाय का? त्यावेळची दुनिया वेगळीच असते. आकाशातली हलकी गुलाबी छटा, गवतावरचे दवबिंदू जे पहिल्या उजेडात मोत्यासारखे चमकतात. झाडावरचे पक्षी एक एक करून जागे होतात. सुरुवातीला एक हलका आवाज, मग दुसरा, आणि हळूहळू ती किलबिल पूर्ण परिसरात पसरते. कुठतरी हलका वारा पानांवरून फिरतो. रानफुलं अलगद डोलतात. जवळच्या ओढ्यातून वाहणारं पाणी सूर्यकिरण पडताच चांदीसारखं चमकतं. प्रत्येक लहर नवं चित्र तयार करते आणि पुढच्याच क्षणी ते चित्र बदलतंही. दूर डोंगरांच्या रांगा धुक्याच्या हलक्या पडद्यामागून डोकावतात. सूर्य वर येऊ लागतो आणि ते धुके हळूहळू विरघळतं. जर जवळ एखादं तळं असेल तर त्याच्या पाण्यात आकाशाचं प्रतिबिंब दिसतं. एखादं बदक अलगद पोहत जातं आणि पाण्यावर गोल लहरी उठतात. काही क्षणांनी त्या लहरीही विरून जातात आणि पाणी पुन्हा शांत होतं. रानफुलांवर फुलपाखरं अलगद बसतात. मधमाशा फुलांवर फिरत असतात. छोट्या छोट्या हालचाली त्या दृश्यात एक वेगळीच जिवंतता आणतात. पावसाळा असेल तर मातीचा सुगंध हवेत दरवळतो. झाडांच्या पानावर अजूनही पावसाचे थेंब चमकतात. एखादा थेंब हळूच खाली पडतो आणि क्षणभरासाठी छोटासा आवाज होतो. आकाशात तरंगणारे पांढरे ढग, दूर उडणारे पक्ष्यांचे थवे, हिरव्यागार शेतावरून फिरणारा मंद वारा आणि सगळीकडे पसरलेली प्रसन्न शांतता, या सगळ्यांचा मिळून एक अप्रतिम निसर्ग तयार होतो. अशा दृश्यांकडे कितीही वेळ बघितलं तर मन भरत नाही. प्रत्येक वेळी काहीतरी नवीनच दिसतं. कधी रंग वेगळे दिसतात, तर कधी प्रकाश वेगळा दिसतो, तर कधी एखादा पक्षी किंवा फुलपाखरू त्या दृश्यात नवीन भर घालून जातं. निसर्गाचं हे सौंदर्य प्रत्येक ऋतूमध्ये, प्रत्येक सकाळी, प्रत्येक संध्याकाळी नवं रूप घेऊन आपल्यासमोर येतं. म्हणूनच प्रत्येक भेट ही पहिल्यांदाच पाहिल्यासारखी वाटते. आजच्या या सुंदर निसर्ग सफरीत तुम्हीही काही क्षण मनापासून रमला असाल असं वाटतं. अशाच निसर्गरम्य दृश्यांसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.